नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. स्कूलला तुमच्या घरातला कोणी पाल्य जर ऍडमिशन घेतला असेल किंवा तुमचा नातेवाईक तुमच्या जवळचं कोणी असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ दाखवा. काही दिवसांपूर्वी याच्यावरती जी आर शासन निर्णय आला होता, तो पण व्हिडिओ मी घेतला. बघितला नसेल तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. किंवा ही जी आरची कॉपी हवी असेल मला कमेंटमध्ये जी आर नाव टाईप करून पाठवा, मी तुम्हाला पर्सनली पाठवतो. आता लक्षात घेऊया आपण की लहान मुलांना किती ओझं द्यायचं, किती पुस्तकांचं ओझं द्यायचं. सो इथे लक्षात घ्या, खाजगी शाळांमधील महागड्या पुस्तकांना आता चाप बसणार आहे. NHRCचा ऐतिहासिक निर्णय आणि पालकांचे अधिकार सुद्धा तुम्ही समजून घ्या. पालक म्हणून तुम्ही सुद्धा कधी कधी ह्या बाबींकडे दुर्लक्ष करतात आणि मग तुमच्या मुलाच्या बाबतीत हे असं घडत असतं. सो हा मुद्दा नीट लक्षात घ्या, नेमकं काय आहे. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला ह्या ऍपवरती 4थी आणि 7वीच्या बॅचेस चालू होणार आहेत. 9वीची बॅच चालू झाली. तुमच्या जवळचं तुमच्या घरातलं कोणी जर असेल 5वीला 4थीला किंवा 7वीला तर त्यांना नक्कीच ह्या बॅच जॉईन करायला हवा. बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारे फॅकल्टी आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी, यांचे डेमो लेक्चर तुम्ही युट्यूबवर बघू शकता. प्रत्येक विषयाचे तुम्हाला टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार फुल लेंथ टेस्ट सीरीज पण अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन पण असतात, 1-to-1 काउन्सिलिंग असतं, पॅरेंट मीटिंग पण असतं. सो नक्कीच ह्या बॅच जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि बॅच जॉईन करा. आज जाऊया मुख्य मुद्द्याकडे. लोकमत न्यूज पेपरने ही बातमी दिलेली बातमी आहे 23 एप्रिल 2026ची. बातमीचं हेडिंग आहे, आता खाजगी शाळांमध्ये फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकांवर बंदी, NHRCने राज्यांना दिलासा, 30 दिवसांचा वेळ. आता लक्षात घ्या, तुम्ही ज्या शाळेत तुमच्या मुलाचं ऍडमिशन घेतलं त्या शाळेकडूनच असतं बघा, आमच्या शाळेतून पुस्तके घ्या, ह्या शाळेची पुस्तकं घ्या, ह्याच प्रकाशनाची पुस्तकं घ्या. ज्या पुस्तकांची किंमत कदाचित 2-2.5 हजार असेल त्या पुस्तकांची किंमत त्या शाळेमध्ये डबल टिबल रेटने असते, म्हणजे 7-8 हजारापर्यंत मिळतात. सो असं जर असेल तर तुम्हाला त्या स्कूलला विचारायचा अधिकार आहे, स्कूलच्या ऑथॉरिटी पर्सनला विचारायचा अधिकार आहे. पालक म्हणून तुम्ही विचारू शकता, पण तुम्ही विचारत नाही, तुम्ही घाबरतात. सो पालकांनी एकत्र येऊन जर स्कूलला विचारलं तर भविष्यातलं तुमच्या पाल्याचं पुढच्या पिढीत सुद्धा एज्युकेशन कमी फीज मध्ये होऊ शकतं. पण तुम्ही विचारलं नाही तर विचारणार कोणीच नाहीये, त्यामुळे स्कूल सुद्धा फी वाढवून टाकतं. आता या संदर्भात माहिती घेऊया आपण. दरवर्षी वाढणारा खर्च आणि पाठीवरचं ओझं बघा. मुलाला इतकं दप्तर घेऊन जावं लागतं की त्याच्या वजनाच्या कितीतरी पट कधी कधी ओझं असतं. म्हणजे ठरलेलं एक रेशो ठरलेला आहे, बालकाचं वजन किती असावं त्याच्या तुलनेत दप्तराचं ओझं किती असावं. पण याचं कधीच सांगड बसलेली नाहीये, हे नेहमी जास्तच आहे. का बरं जास्त? तुम्ही लक्ष देत नाही पालक म्हणून असं घडतंय. मी पालक आहे, मी लक्ष देतो. मी माझ्या शाळेत जाऊन माझ्या मुलाच्या टीचरला आणि ऑथॉरिटीला विचारतो की तुमच्या शाळेने काही व्यवस्था केली का. यासोबत पाठीमागे एक GR पण आलाय की जर पुस्तकांची संख्या, वह्यांची संख्या जास्त असेल, टिफिन पण असतो बरोबर, पाणी बॉटल पण असते बरोबर, तर वर्गामध्येच लॉकर असावं, त्या लॉकरमध्ये पुस्तकं नोटबुक ठेवण्याची व्यवस्था असावी ना, अशी केलेली आहे आमच्या स्कूलने. माझा मुलगा ज्या स्कूलमध्ये ते आहे व्यवस्था. तुम्ही पण विचारा, असं आहे का. बघा, आर्थिक ताण घेतला. दरवर्षी खाजगी शाळांकडून विशिष्ट प्रकाशकांचीच महागडी पुस्तक घेण्याची सक्ती केली जाते. हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या जेवढ्याही खाजगी शाळा त्यामध्ये 90% शाळांमध्ये असं घडतंय की तुम्हाला त्यांच्याच प्रकाशनाची पुस्तक घ्यावं लागतात. मला सांगा, नाशिकला एक स्कूल आहे NCERTचं किंवा NCERT बोर्डचा आहे, CBSE पॅटर्नचा आहे. तिथला माझा एक विद्यार्थी पकडला मी, 3री क्लासचा, आणि तुम्ही नगरमध्ये गेला तिथे पण 3री क्लासचा आहे. कोल्हापूरला एक आहे, मुंबईला एक आहे, पुण्याला एक आहे. ह्या सगळ्यांची पुस्तकं सारखी आहेत का? पॅटर्न CBSE आहे, माध्यम CBSE आहे, पण पुस्तकं वेगवेगळी का आहेत? मग सरकारने ठरवून दिलेली NCERTची पुस्तकं ते का वापरत नाहीये? कारण त्यांना त्यात बेनिफिट नाही ना. तर त्यांना त्यांच्या स्पेशल ओळखीच्या प्रकाशनाची पुस्तकं तुम्ही जर घेतली त्यांना टक्केवारी मिळते ना. म्हणून तर ही सगळा गोंधळ आहे. तुम्ही लक्ष देत नाही, ही मोठी चूक आहे. लक्ष द्या. शारीरिक ताण, गरजेपेक्षा जास्त पुस्तके आणि वह्या, यामुळे मुलांच्या पाठीवर दप्तरांचं अवाढव्य ओझं असतं. आता काही वाटणार नाही, भविष्यात तुम्ही 10-15 वर्षांनी बघा त्याची अवस्था काय होईल. त्याचा मनका पूर्ण कामातून जाईल, निकामी होऊन जाईल. लक्षात घ्या. पालकांची कोंडी. शाळांच्या या मनमानीमुळे पालकांना नाईलाजाने 1000 रुपये मोजावे लागतात. पण नाईलाजाने मोजू नका, या संदर्भात सरकार GR काढतं, शासन निर्णय काढतं. तुम्ही म्हणाल की सर सरकार का बघत नाही? सरकार म्हणजेच आपण आहोत, आपण निवडून दिले आहोत. आपण जर आपले प्रश्न विचारले नाही सरकारला तर सरकार कुठे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे? सो तुम्ही उभं राहिलं पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे, ऑथॉरिटीला विचारलं पाहिजे, लिखित स्वरूपात GR घेऊन जाणं, दाखवा त्यांना. त्यामध्ये बघा पुढचा मुद्दा आहे NHRC म्हणजेच काय? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा मोठा निर्णय आहे. काय आहे? देशभरातून आलेल्या तक्रारींची दखल घेत बघा, नमो फाउंडेशन तर्फे मांडलेला हा मुद्दा आहे. यांनी हा मुद्दा मांडला होता यांच्याकडे. नमो फाउंडेशनच्या या मुद्द्याच्या अगेन्स्ट NHRCने हा निर्णय दिला. प्रियंक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एक ऐतिहासिक आदेश दिला आहे. त्या आदेशात सांगितलंय महागड्या खाजगी पुस्तकांवरती बंदी आहे.
सर्व खाजगी शाळांमध्ये एनसीईआरटीची किंवा एससीईआरटीची पुस्तके सक्तीची आहे. सगळ्या स्कूलमध्ये महाराष्ट्रात कोणताही सीबीएसई पॅटर्न असेल तर त्यांच्याकडे सारखीच पुस्तकं असावी लागतील. इथे वेगळी तिथे वेगळी अजिबात चालणार नाहीये. राज्य सरकारना अंमलबजावणीसाठी 30 दिवसांचा वेळ दिलेला आहे. राज्य सरकारने लक्ष घालावं लागेल, पण सगळ्याच ठिकाणी राज्य सरकार नाही पोहोचलं तर तुमची आमची जबाबदारी पण आहे की त्या ठिकाणी लक्षात आणून द्यावं लागेल. त्यानंतर आहे पैशांची बचत तुमची होणार आहे. 10 ते 12 पटीचा फरक आहे. खाजगी प्रकाशकांची पुस्तके एनसीईआरटीच्या तुलनेत 10 ते 12 पट अधिक महाग असतात. उदाहरण घ्या, एनसीईआरटीचं एक पुस्तक जर 65 रुपयाचं असेल तर खाजगी पुस्तक 650-780 रुपयापर्यंत आहे. खूप मोठी अमाऊंट द्यावी लागते. हे तथ्य आहे, खरं आहे, सत्य आहे, वास्तव आहे. तुम्ही एकदा चेक करा. एनसीईआरटीची पुस्तकं फार कमी किमतीची आहे कारण ही सरकारची आहे. सरकार तुमच्यासाठी ही पुस्तकं काढतंय, खर्च करतंय आणि तुम्ही हे घेत नाहीये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी शिकताय, पाल्याला शिकवताय त्या ठिकाणी घेतली जात नाही. मग ही तुम्ही मागणी करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. 8वी पर्यंत आता फक्त एनसीईआरटी किंवा एससीईआरटीची पुस्तके अभ्यासक्रमात ठेवावी लागेल असा निकाल आदेश यांनी दिलेला आहे. पाठीवरचं ओझं होणार कमी. नॅशनल स्कूल बॅग पॉलिसी पण आहे बघा. 2020 ला ही पॉलिसी पण आली होती. आयोगाने केंद्र सरकारला ही पॉलिसी सर्व शाळांमध्ये सक्तीने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. काय होतं, नवीन नियम आला की काही दिवस एखादा वर्ष लागू राहतो, नंतर परत जैसे ते होते. पालक म्हणून आपल्याला पण लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण अधिकार कायदा आरटी कलम 29 नुसार जास्त पुस्तके देऊन दप्तराचे ओझे वाढवणाऱ्या शाळांवरती आता थेट कायदेशीर कारवाई होणार. मुलांचे आरोग्य प्रथम. शाळांना आता अनावश्यक पुस्तकांची सक्ती करता येणार नाही, हे पण लक्षात घ्या. एका दृष्टिक्षेपात जर आपण बघितलं तर पूर्वीची स्थिती सध्याची काय, पुस्तकांचा विचार केला तर खाजगी प्रकाशनाची महागडी पुस्तकं होती. आता नवीन नियमानुसार फक्त एनसीईआरटी आणि एससीईआरटीची 8वी पर्यंतची पुस्तकं वापरण्याला सक्ती असणार आहे. खर्च जर बघितला तर 10 ते 12 पट पुस्तकांवर खर्च होत होता. हा अत्यंत परवडणारा, सर्वसाधारण पालकांना परवडणारा खर्च असणार आहे. दप्तराचं ओझं अवाढव्य आणि ओझे असणार होतं. स्कूल बॅग पॉलिसी 2020 नुसार नियंत्रित दप्तर असणार आहे. शाळांची जबाबदारी काय, मनमानी आणि कोणतीही तपासणी नाही, यापूर्वीची स्थिती होती. आता मात्र 30 दिवसांत सरकारी ऑडिट अनिवार्य असणार आहे प्रत्येक शाळेला. जर शाळेमध्ये पुस्तक आढळलं प्रायव्हेट प्रकाशनाचं तर कारवाई सुद्धा होऊ शकते. 30 दिवसांचा अल्टिमेटम कारवाई कशी होणार आहे तर एनएचआरसीचे आदेश केंद्र व राज्य सरकारला 30 दिवसात उत्तर देण्याची नोटीस दिली आहे. सरकारी ऑडिट राज्यांनी 30 दिवसाच्या आत सर्व खाजगी शाळांची तपासणी करणे बंधनकारक आहे. थेट कारवाई कशी होणार आहे, शाळेत एनसीईआरटी व्यतिरिक्त इतर महागडी पुस्तके आढळल्यास शाळेवर कडक कारवाई होऊ शकते आणि शाळा सरकारी असो वा खाजगी मुलांसोबत कोणताही भेदभाव चालणार नाही. माध्यम जर ते असेल तर सगळीकडे पुस्तकं सारखीच असावी लागतील. एनएचआरसीने राज्य सरकारला विचारले 3 महत्वाचे मुद्दे प्रश्न. पहिला आहे, शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना केवळ एनसीईआरटीची पुस्तकेच वापरण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत का? नसल्यास तात्काळ द्यावे. कुणाला सांगितलंय? शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलंय, द्यायलाच पाहिजे. दुसरं आहे, 2025-26 या शैक्षणिक वर्षात किती मुलांनी खाजगी शाळेत प्रवेश घेतला आणि त्यांच्यासाठी किती पुस्तके खरेदी केली गेली याचा पण रिपोर्ट मागितलाय. आणि तिसरं, खाजगी शाळांमधील 8वी पर्यंतचा अभ्यासक्रम सरकारने ठरवलेल्या सरकारी अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे का, हे पण चेक करायला लावलंय. हे तिन्ही प्रश्न तुम्ही पण आता जाऊन तुमच्या ऑथॉरिटीला म्हणजे स्कूलच्या ऑथॉरिटीला विचारा, हे सगळं असं आहे का. नसेल तर तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये हे सगळं असं चालू राहील आणि नंतर पश्चाताप होऊ शकतो. सो या निर्णयाला एकत्रित अर्थ काय, आर्थिक दिलासा, पालकांच्या पैशांची थेट बचत, शिक्षणाचे बाजारीकरण थांबणार, शारीरिक आरोग्य, दप्तराचे ओझे कमी झाल्याने मुलांच्या पाठीचे आणि मणक्याचे आरोग्य सुधारणा, नाही तर मनकाच राहणार नाही भविष्यामध्ये, शैक्षणिक समानता, खाजगी आणि सरकारी शाळेतील मुलांसाठी एकाच दर्जाचा अभ्यासक्रम म्हणजे एनसीईआरटी असणार आहे. सो याचं निश्चितच आपण याचं स्वागत केलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. तुमचा अधिकार काय, मग हा केवळ एक सरकारी नियम नाही तर तो तुमचा आणि तुमच्या पाल्याचा हक्क आहे, अधिकार आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके घेताना एनसीईआरटीचीच मागणी करा. तुम्ही मागणी करा ना, तुम्हाला काय म्हणतात मध्ये बघा पुढे. शिक्षण मंत्री म्हणा, शिक्षण अधिकारी म्हणा, त्यांच्यासाठी कंप्लेंट त्यांच्यापर्यंत तुम्ही करू शकतात. शाळेने सक्ती केल्यास एनएचआरसीच्या नव्या निर्णयाची आठवण करून द्या त्यांना आणि सजग पालक असाल तर सुरक्षित भविष्य तुमच्या पाल्याचं असणार आहे. हा मुद्दा तुम्हाला पटतो का मला कमेंटमध्ये कळवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये तेही कळवा. पण तुमच्या शाळेला जाऊन हा जाब मात्र नक्की विचारा. एक सजग पालक म्हणून तुम्ही जागे राहा आणि इग्नाइट
अकॅडमीच्या या चॅनलच्या माध्यमातून सगळी अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत. या संदर्भातले GR तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला GR पण पाठवतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक तर करा, सगळ्या मित्रांना सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि यासारखे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. काही शंका असेल तर आमच्या ह्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि इग्नाइट पाठशाळावरती शालेय जीवनातले हे सगळे कोर्सेस आम्ही चालवतो. तुम्हाला आवडले तर नक्की ते पण जॉईन करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.